क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जागर आदिशक्तीचा सन्मान कर्तृत्ववान महिलांचा या नवरात्री निमित्तच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी। रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच पवना नदी स्वच्छता अभियान। या अंतर्गत पवना नदीला जलपर्णी मुक्त आणि सांडपाणी विरहित करण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे। त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गतच पवना माईची महाआरती आणि पवना माईचा महाउत्सव हे उपक्रम त्याच्यामध्ये घेतले जातात। पवना माईच्या उत्सवाप्रमाणेच अंघोळीची गोळी आणि खिळेमुक्त झाड हे सुद्धा दोन महत्त्वाचे उपक्रम यांच्यामध्ये घेतले जातात। रक्तदान, अवयवदान, त्याचबरोबर शालेय साहित्याचे वाटप असे अनेक उपक्रम कार्यशाळा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी नेहमीच आयोजित करत असते। आजचा हा नवरात्री निमित्तचा विशेष कार्यक्रम। नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या पूजनाचा कार्यक्रम। आदिशक्ती म्हणजे स्त्री शक्ती आणि या स्त्री शक्तीमध्ये स्त्री शक्तीची अनेक रूपांची वेगवेगळ्या व्यक्तींशी भेटून आपण पूजा करणार आहोत। स्त्री शक्तीचंच आदिशक्तीचंच एक रूप म्हणजे स्कंदमाता। ही स्कंदमाता कार्तिकेयाला घेऊन सिंहावर आरूढ झालेली आहे आणि ह्या कार्तिकेयाला घेतलेली ही स्कंदमाता शक्तीचं आणि मातृचं खूप सुंदर उदाहरण त्यामध्ये दिसतं आपल्याला। आणि असंच आपण मुलांसाठी काम करणाऱ्या आपल्या ऋतुजा ताईजींना आपण भेटणार आहोत। ऋतुजा जी आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात ऋतुजाजींचा परिचय करून देते। ऋतुजाजी या चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत आणि ॲक्युपेंचर थेरपिस्ट म्हणून त्या काम पाहतात। यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड, लर्निंग डिसेबिलिटीज असलेले चाइल्ड, मुलांमध्ये अननेसेसरी येणारं फिअर, OCD, स्लीपिंग डिसऑर्डर अशा अनेक मुद्द्यांवर त्या काम करत असतात। तर सुरुवात करण्यापूर्वी आपला हा जो नवरात्र उत्सव आहे तर या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू मॅम। तुम्हाला नवरात्र उत्सव म्हणजे एक आदिशक्तीचं मातृशक्तीचं प्रतीक आहे। ह्याच्यामध्ये मातृशक्तीला पूजन केलं जातं, मातृशक्तीचं। आणि आपला विषय जो आहे तर तो चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे मुलांच्या बरोबरचा हा विषय आहे। ह्याच्यामध्ये तर आईला खूपच महत्त्व आहे। तर साधारणपणे मुलांचा जो विचार केला जातो तर आई हा जेव्हा विचार केला जातो तर ह्याची सुरुवात कुठून होते असं तुम्हाला वाटतं? आता आपण हे जे डिस्कशन करणार आहोत ते नक्कीच आपण अनुभवावरूनच करूया। याची सुरुवात अक्षरशः मूल आपल्या पोटात जेव्हा आपली गर्भधारणा होते तेव्हापासूनच खरं तर ही सुरुवात होते। बरं, म्हणजे अगदी थोडक्यात आपण खूप डिटेलमध्ये नको जायला, पण अगदी थोडक्यात सांगूयात। मुलाच्या साधारण मूल पोटात असल्यानंतर 4थ्या ते 5व्या महिन्यानंतर मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट ही सुरू व्हायला लागते। अर्थात जेव्हा ब्रेन डेव्हलपमेंट होते त्यावेळेस आपण विचार करतो त्या प्रत्येक गोष्टीचा, जसं आपल्याला सगळं माहिती आहे, सूक्ष्म विचारांचा हा आपल्या शरीरावर आणि अर्थात आपल्या शरीरावर आणि अर्थात आपल्या मनावर परिणाम होत असतो। तसंच त्या गर्भातल्या मुलावरही परिणाम होत असतो। म्हणजे बऱ्याचदा मुलांमधला ॲग्रेसिव्हनेस किंवा मुलांमध्ये होणारी चिडचिड किंवा बऱ्याचदा असंही असतं की बरीच मुलंही नंतर उशिरा बोलतात किंवा त्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो। अशा वेळेस त्या मातांना बऱ्याचदा डस्ट ॲलर्जी किंवा हृदयाचे त्रास असण्याची शक्यता असते। अतिविचार किंवा अति चिडचिड किंवा अति राग होत असेल ड्युरिंग प्रेग्नन्सी तर बऱ्याचदा ही मुलं तुम्हाला खूप हायपर ॲक्टिव्हही दिसतात, रागीटही दिसतात किंवा चिडचिडीही दिसतात आणि त्यांचा अर्थात परिणाम हा त्यांच्या इम्युन सिस्टीमवरती म्हणजे त्यांच्या पचन संस्थेवरती ही लहानपणापासूनही होत असते। पचन संस्थेवरती हा परिणाम हा तेव्हाच होतो जेव्हा आपले इमोशन्स डेव्हलप व्हायला लागलेले असतात। लहान मुलांमध्ये भीती किंवा एखाद्या गोष्टीबद्दल असलेला राग, चिडचिड हे इमोशन्स मुळातच नसतात। हे कालांतरानं अनुभवानं यायला लागतात। पण हे जर आधीपासून जर तुम्हाला मुलामध्ये हे चेंजेस दिसत असतील तर नक्कीच लक्षात ठेवा की त्यावेळेस प्रेग्नन्सीमध्येही काही गोष्टींची काळजी घेणं ही तितकीच गरजेची आहे, जेणेकरून मुलांच्या पुढच्या वाढीमध्ये म्हणजे अगदी आपण ज्यांची अतिशय महत्त्वाची वर्ष म्हणतो जन्मल्यापासून ते 8 वर्षापर्यंतचं वय, ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येतो। आपण हे लहानपणापासून ऐकत आलोय की मुलांची 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत त्यांचं भरपूर कौतुक करा, त्यांच्या कलागुणांना भरपूर वाव द्या, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी ॲप्रिशिएट करा। त्याचं कारणच हे आहे की त्यांना स्वतःहून जबाबदारी घेऊन काहीतरी करण्याची प्रेरणाही मिळते आणि ते करतात, खूप प्रेमानं करतात। त्यासाठी त्यांना ऑर्डर देण्याची गरज लागत नाही।
पण हे करण्यासाठी त्यांच्याशी सतत चर्चेत राहा. चर्चेमध्ये अतिशय छोटे छोटे विषय, अगदी घरामधले तुमचे छोटे मोठे व्यवहार असू दे, तुमचा ऑफिसमधला एखादा प्रसंग असू दे, तोही त्यांच्याशी अगदी सहज डिस्कस करा. याचं कारण असं की त्यांची इन्व्हॉल्वमेंट सगळ्या गोष्टीत वाढते आणि ह्या इन्व्हॉल्वमेंट वाढल्यामुळे जबाबदारी घेण्याची भावना वाढते आणि जबाबदारी घेण्याची भावना वाढल्यामुळे पेशन्स वाढतात, सहन करण्याची क्षमता वाढते. कारण बऱ्याचदा हेही आपण बघतो की काही मुलांना नाही सहन होत नाही. हे त्यांच्या आपण यंग एजमध्ये, टीन एजमध्ये बघतो की त्यांना जरा कुठल्या गोष्टीसाठी नाही झालं की तो इगो हर्ट होतो आणि त्यानंतर बरेच काही प्रकार असतात की जे आपण न्यूजमध्ये बघतो आणि ऐकतो, वाईट वाटतं. पण त्याच्यापेक्षा आपण लहानपणापासूनच ह्या गोष्टीची थोडी 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 एक सहज म्हणून सवय केली तर ह्या गोष्टी मोठेपणी अतिशय सहज होऊन जातात. बरोबर. जसं वयाच्या 1 ते 5 वर्ष म्हणले, त्यानंतर आपण 6 ते 10 वर्ष ही अशी वर्ष आहे की त्यावेळेस मुलांचे साधारण ते काय चुका करत असतील तर त्यांना वेळोवेळी योग्य प्रमाणे सांगणं, काही ठिकाणी दाबणं, अगदी क्वचित फटका मारणं ही योग्य आहे. फटका मारल्यामुळे मुलं बिघडत नाहीत अजिबात. जिथे गरज आहे तिथे आपण ती शिस्त लावलीच पाहिजे कारण ती आपलीच जबाबदारी आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतरची वर्ष म्हणजे 11 पासून 15 वर्षापर्यंत की त्यांच्याबरोबर तुम्ही अतिशय मित्र मैत्रीण अगदी ह्याप्रमाणेच तुम्ही राहिलं पाहिजे. म्हणजे तुमचं हे नातं जे आहे ते अगदी हसत खेळत सहज उलगडत जातं. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे साधारणपणे आपण आता तुम्ही म्हटले जसं की गर्भसंस्कार हा जो काही भाग सध्या पुढे येतोय तर त्याचा नक्कीच त्याच्यावर परिणाम होतो. नक्कीच. संस्कार म्हणजे नक्की काय, आपण पहिले संस्कार क्लिअर करूयात काय ते. संस्कार म्हणजे मूल जे घरात बघतंय, जे वावरतोय. आपण पहिलं मूल जेव्हा जन्म घेतं तेव्हा पहिली 7 वर्ष ते घरातच वावरतंय, घरातल्याच गोष्टी बघतंय, घरातल्याच लोकांमध्ये त्यांची चर्चा कशी आहे, त्यांचा एखाद्या गोष्टीवरती ऍक्ट करण्याचा प्रकार कसा आहे किंवा एखादी गोष्ट ते कशा सहजपणे हाताळू शकतात किंवा काहीही असू देत, घरामधलं वातावरण ओव्हरऑल कसं आहे. मग ते घरातले सगळेच मेंबर्स आले, तुम्ही तुमच्या रिलेटिव्हशी कसे वागत आहात, मित्रमैत्रिणींशी कसे वागत आहात. अर्थात हे जे बेस तयार होतात ते आई वडिलांपासून तयार होतात. तर खरं तर संस्कार हा पहिला तिथेच तयार होतो. त्यानंतर मूल बाहेर जातं, तिथून ते बाहेर जेव्हा काही 4 गोष्टी शिकून येतं तेव्हाही ते आपल्या आसपासच घडत असतात आणि काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे अगदी सहज कुठलेही आई वडील टाळू शकतात आणि तिथेच तेच खरे संस्कार होतात. मग त्याच्यामधले योग्य कुठले पुढे न्यायचे कुठले नाही न्यायचे याची चर्चा म्हणजे हेच खरे तर संस्कार आहे. बरोबर. दुसरं काही नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं हो, गर्भसंस्कार म्हणजे सुद्धा हे गर्भसंस्कार अगदी सहज आणि नकळत कसे पार होऊ शकतात. घरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यावेळेस अतिशय छान बाळ येणार असतं त्यावेळेस त्या स्त्रीला खूप आपण खुश ठेवतो. शक्यतो कुठले गहन विषय किंवा कुठल्याचे ज्या विषयाला ती विचार करेल ते विचार आपण तिच्या समोर मांडत नाही. तिचं मन हे शांत राहील, तिचं चित्त हे शक्यतो आपण स्पिरिच्युअल आपण म्हणतो की ग्रंथाचं वाचन करा. ह्याचं कारण काय तर ते विचार, चांगले विचार तुमच्या डोक्यात जातात, तुमच्या डोक्यात गेल्यामुळे तुमच्या मनावर विमतात आणि तुमच्या मनामुळे तुमच्या बाळाच्या बुद्धीमध्ये जातात किंवा त्याचं डेव्हलपमेंट ही पोटामध्येच तयार व्हायला लागलेली आहे. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तयार करण्यासाठी जिजाबाई होणं गरजेचं आहे. तर हे आपण खूपदा विसरून जातो. सहज छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, त्यासाठी सगळ्यात मोठं कार्यभाग हे जिजामातांचं आहे. तर हे अतिशय साधं उदाहरण आहे आणि ज्यांना वाचनाची सवय आहे किंवा चांगल्या व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची सवय आहे त्यांना हे सहज उलगडत जातं. नक्कीच नक्कीच. म्हणजे साधारणपणे आपण आताच्या ह्याच्यात असं बघतोय की मुलांचं जे विश्व आहे हे आपल्या घरातून उलगडायला तयार होतं ह्याच्यात. तर यामध्ये मुलांचं विश्व फुलवताना घरातल्यांची सगळ्यांची नेमकी भूमिका काय असेल? अर्थात आपण आता अगदी खूप छान अनुभव आहे गेल्या 4 वर्षापासून की जागरूकता ही खूप छान आहे पॅरेंट्समध्ये, अवेअरनेस आहे. म्हणजे पूर्वी असं नसायचं, म्हणजे बऱ्याच पूर्वी असं नसायचं हे मी अनुभवांवरून माझ्याने इतरांच्या अनुभवांवरून सांगू शकते. पण गेल्या 4 वर्षाचा आमचा अनुभव अतिशय पॉझिटिव्ह आहे ह्या बाबतीमध्ये. कारण जागरूकता आहे, लोकांना महत्व कळतं, मुलांकडे विशेष अटेन्शन देणंही कळतं. बऱ्याचदा ओव्हर पॅम्परिंग होत आहे किंवा नाही होत आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पॅरेंट्स स्वतःहून लक्ष देत आहेत. त्यामुळे पॅरेंट्सला सध्या माहीत नाही असं काही नाही. वर्किंग पॅरेंट्स असतील तरी सुद्धा किंवा नॉन वर्किंग असतील तरी सुद्धा मुलांसाठी काय केलं गेलं पाहिजे किंवा त्यांच्या कलेनुसार कसं वागलं पाहिजे ह्याचा अवेअरनेस हा भरपूर जास्त आहे. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त आहे. पहिले असं असायचं की एक मेंढी चालली की तिच्याबरोबर सगळ्यांनी तिथेच जायचं, आता तसं नाही. आता मुलांमध्ये आपल्या मुलांच्या कॅपॅसिटी काय आहे, त्यांची इंटेलेक्च्युअल लेव्हल म्हणा किंवा इंटेलेक्च्युअल लेव्हल इज नॉट नेसेसरी की कायम पहिलीच आलेली मुलं पाहिजे, म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये पहिलीच येणारी मुलं पाहिजे.
इंटेलेक्च्युअल लेवल हा सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये विभागला जातो. अगदी तुम्ही एखादं मूल क्रिएटिव्ह असू शकतं, एखादं अभ्यासातच हुशार असू शकतं, एखादं कदाचित अभ्यासात मार्क्स चांगला मिळवत नसेल पण प्रॅक्टिकली तो फारच म्हणजे विशेष असू शकतो तो मुलगा किंवा मुलगी. मग अशा वेळेस ह्या आई वडिलांना आजकाल त्यांच्या ह्या ज्या भूमिका आहेत त्या अतिशय चांगल्या करतायत की कशा प्रकारे आपण आपल्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे, आपल्या मुलाची म्हणजे कशा प्रकारे त्याच्यामधल्या स्ट्रेंथ आहे किंवा विकनेस आहे, तर त्याप्रमाणे आपण काय त्याला घडवू शकतो. आणि ह्या गोष्टीवरती पॅरेंट्स आनंदानं मदत करतात, काम करतात. सध्याच्या पॅरेंट्सला याचा अवेअरनेस आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर आई ही वर्किंग असू देत, नॉन वर्किंग असू देत, आईची चर्चा ही मुलांची खूप जास्त असावी. कारण स्त्रीला मुळातच परमेश्वरानंच बहुतेक हा आशीर्वाद दिलेला आहे की बोलण्याचं प्रभुत्व किंवा एक कन्व्हिन्स करण्याचं अतिशय सुंदर जे काही केमिकल आहे ते स्त्रीमध्ये अगदी ओथंबून भरलेलं आहे परमेश्वरानं. आणि त्याच्यामुळे आईची चर्चा ही घरामध्ये अतिशय सुंदर पाहिजे मुलांची, हे आईकडनं अपेक्षित आहे. आणि मला वडिलांकडनं खूप छान सांगते अगदीच प्रॅक्टिकल याच्यावरून की बाहेर किती काही असू दे, घरामध्ये आल्यानंतर आपला खरा हिरो हा आपले वडीलच आहेत, अशा प्रकारे त्यांची भूमिका पाहिजे. म्हणजे वडिलांनी घरामध्ये बाहेरचं बाहेर ठेवून सगळं फक्त तू माझा मुलगा मी तुझा बाप ह्याच्या पलीकडे कुठलं रिलेशन ठेवलं नाही. बरोबर. येस. मुलांच्या भावविश्वामध्ये आता बऱ्याच ठिकाणी खरं तर आता विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसून येते. पण काही ठिकाणी अजूनही आजी आजोबा घरांमध्ये आहेत आणि मग त्यांची भूमिका काय असते ह्या सगळ्यामध्ये मुलांना वाढवताना? आता हा इतका सुंदर प्रश्न आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मनापासून सांगते. आजी आजोबांची भूमिका ही आपण कोणाबरोबर कम्पेअरच करू शकत नाही, अगदी आई वडिलांबरोबरही नाही. बरोबर आहे. जी जागा किंवा जे काही त्यांचं म्हणजे आजी आजोबांसाठी ही मुलं म्हणजे साय असते दुधावरची. त्यांना कधी ओरडू नये किंवा त्यांना रागवू नये, त्यांचं सगळं काही बघणं. अर्थात ते त्यांच्या भूमिकेमध्ये कुठेच चुकीचे नसतात. शिस्त लावण्याचा जी काही आहे जबाबदारी ती आई वडिलांची सर्वस्वी आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आजी आजोबांना आपण जबाबदार धरू शकत नाही. त्यांचं प्रेम करणं आणि ह्या मुलांना सतत समजून घेणं हेच त्यांचं सगळं काही काम आहे. आणि हो, आजी आजोबा असणारी मुलं ही ब्लेस्ड मुलं आहेत असं मी नक्कीच सांगेन, मनापासून सांगेन. बरोबर आहे. मुलांचा भावविश्व खुलवताना जेव्हा आपण विचार करतो तर त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यावा असं आपण नेहमीच म्हणत असतो. त्यांनी सारखे प्रश्न विचारावे आणि उत्तर त्यांना अपेक्षित खरं तर आपल्याकडनं उत्तरं असतात. पण प्रत्येक वेळेस हे उत्तर द्यायला घरातले सगळेच रेडी असतात असं नाही. म्हणजे त्या वेळेला त्याला जो काही प्रश्न आहे तेच उत्तर देणारं त्याला त्याच वेळेस अवेलेबल असतं असं नाही. मग ह्यामध्ये आजी आजोबांनी नेमकी काय हे करावं, काय कशा पद्धतीने तो एखादा गोष्ट त्यांना मुलांचा अतिशय छान प्रश्न आहे आणि ह्याचा पण अनुभवावरूनच सांगते. बऱ्याचदा असं होतं की त्यांना त्यांच्यामध्ये ती एनर्जी किंवा तो उत्साह इतका ओथंबून भरलेला असतो की आत्ता म्हणजे आत्ता पाहिजे. कारण त्यांच्याकडे एकच असतं, सतत शिकत राहणं. मग ते हे शिकणं त्यांच्या क्रिएटिव्हिटी मधून असतं, त्यांच्या रडण्यात नसतं, भांडण्यात नसतं, मागण्यात नसतं. अगदी आई वडिलांशी चर्चा करण्यापासून जे काही नको नको ते सगळं विचारण्यात असतं. आणि असं होतं बऱ्याचदा, म्हणजे आजी आजोबांच्याच बाबतीत नाही तर आपल्याही बाबतीत होतं की आता ह्याला मी काय सांगू, मलाच माहिती नाहीये. होतं, कारण कुठेतरी आपणही कमी पडतो त्या एनर्जीमध्ये. तर अशा वेळेस जर असेल तर त्यावेळेस त्या मुलांचा साधारण स्वभाव बघून किंवा ती मुलं कशी आहे बघून, अरे मला माहित नाही रे बाळा, आपण तुझ्या मम्मी किंवा डॅडीला विचारू, ते ऑफिसमध्ये कदाचित जास्त काम करतात, त्यांना माहिती असेल. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर मुलं हेच जर त्याला सांगितलं मला माहित नाही आणि मला विचारू नकोस, की त्याच्या कल्पनाशक्तीला तिथे आपण कुठेतरी बांधतो. त्यामुळे त्याला कुठेतरी असंच आपण भूल द्यायची की आपण आई वडिलांना विचारूयात का, मलाही माहित नाहीये. आणि त्या हिशोबाने तो अजून 4 गोष्टी तयार करून ठेवतो की आता आई वडिलांना आपण काय काय विचारायचं. तर ही क्रिएटिव्ह जी त्यांची कल्पनाशक्ती ही जो प्रकार आहे त्यांचा तो असा आपण सतत फुलवत राहायचा असतो. मला माहिती की कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आता बास, पण तरी सुद्धा त्याच्यावरती एफर्ट घेणं हे आपलंच काम आहे आणि वी आर कॅपेबल ऑफ दॅट. बरोबर. ह्या सगळ्यांमध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो तर सध्या मुलं खूप टेक्नॉसॉवी झाली आहेत असं म्हणतात की मुलं खूप स्क्रीन समोर आहेत असं म्हणतात. तर साधारणपणे कुठल्या वर्षापासून स्क्रीन द्यायला पाहिजे आता, कारण आता तर खरं तर अगदी खूप लहान वयात मुलांच्या हातात आली आहे, पण हे योग्य नाहीये असंही सगळेजण म्हणतात. तर मग साधारणपणे कुठल्या वयाच्या नंतर मुलांच्या हातात स्क्रीन द्यावी? अगदी व्यवस्थित सांगायला गेलं तर तुम्ही वयाच्या मुलीचं डेव्हलपमेंट जरा लवकर असते मुलांपेक्षा. तर मुलींचं 12 चालू शकतं आणि मुलांचं 14, पण आपण एक नॉमिनल 14च वर्ष धरू. त्याचं कारण असं की तुमचं बोन मॅरो म्हणजे तुमचं स्पायनल कॉर्ड ह्याची डेव्हलपमेंट ही पूर्ण झालेली असते. आणि
तुमच्या खरंच शरीरातल्या काही जे अवयव आहेत त्याची ही रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की आता बऱ्याच मुलांना येतात जेव्हा आता ॲक्युप्रेशर थेरपी ही थोडासा रेफरन्स ह्यासाठी घेते कारण आपण मुलांना नॉन मेडिकेशन ट्रीटमेंट देतो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मेडिसिन्स वापरत नाही. कुठल्याही तुमच्या मनाच्या आणि बुद्धीच्या गोष्टीसाठी जर तुम्हाला मेडिसिनची गरज लागत असेल तर हे अर्थातच चांगली गोष्ट नाही कारण आपल्यामध्ये मुळातच शक्ती आहे, चैतन्य आहे जे त्याच्यावर काम करत असतं आणि अशा वेळेस या मुलांना शक्ती कमी करण्यासाठी आपण मेडिसिन देऊ शकत नाही. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो ह्यांना तर थेरपीज कशा देऊ शकतो. तर ह्यामध्ये बऱ्याच अक्षरशः 4 वर्षापासूनची मुलं ही नेक प्रॉब्लेमसाठी येतात आणि हे म्हणजे खूप सांगायलाही नको वाटतं की ह्या मुलांना नेक प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे आपल्यालाही अजून नेक प्रॉब्लेम्स येत नाही. वी आर 30+ ऑलमोस्ट असतील आपल्यामध्ये सगळेजण तरी सुद्धा हे एक 60 नंतर ठीक आहे की वाकून त्रास होतो, वजन वाढलेलं आहे त्यामुळे होत नाहीये. तर त्यासाठी मुलांना 14 वर्षापर्यंत शक्यतो हे गॅजेट्स ज्याच्यामध्ये त्यांची मान खाली राहू शकते किंवा ज्यांचा संपर्क डायरेक्टली त्यांच्या डोळ्यावर होऊ शकतो हे गॅजेट्स त्यांच्यापासून लांब ठेवावे. आणि सध्या ठीक आहे कोविडमुळे आपल्याकडे ऑप्शन नाहीये दॅट्स इट पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा काही गोष्टी आपल्या सगळ्या रेग्युलर होणार आहेत त्यावेळी स्पेशली आई वडिलांनी या गोष्टीची काळजी घ्या. मुलांना अगदीच शक्य नसेल तुम्हाला म्हणजे ते जेवण करत नसेल बऱ्याचदा ह्या तर काही असतात की जेवण करत नाही म्हणून आम्ही टीव्ही लावून देतो तर खरं तर त्या जेवणाचा काही परिणाम होत नाही मुलांवरती त्यांच्या अंगी लागत नाही. पण शक्य असेल तर हीच जागा तुम्ही त्यांना गोष्ट सांगून किंवा एखादं काहीतरी पुस्तक दाखवून करू शकता जेणे ते अट्रॅक्ट होतील किंवा अगदीच शक्य असेल तर बाहेर झाड फूल पक्षी पाणी असं काहीतरी दाखवून करू शकता आणि ह्या गॅजेट्स पासून लांब ठेवू शकता. साधारण एक काही वर्षापूर्वीपर्यंत मुलांना शाळेत पाठवायचं एक 6-7 वर्षानंतर सुरू व्हायचं म्हणजे की आता विचार केला जायचा की आता यांना शाळेत पाठवू. तोपर्यंत घरामध्ये मुलं खूप छान फुलत होती आणि खुश होती या सगळ्या ऍक्टिव्हिटी आई बरोबर करणं आजी आजोबांबरोबर करणं. आताचा जो बघितला काळ तर ह्याच्यामध्ये अगदी 2-2.5 वर्षाचं मूल झालं नाही की त्याला शाळेत पाठवलं जातं. शाळेतला अभ्यास करण्यासाठी म्हणून ट्युशनला पाठवलं जातं. मग या सगळ्यामध्ये त्यांचं बालपण कुठेतरी हरवतंय असं नाही वाटत का? अर्थात हो. म्हणजे ह्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की हो. आणि आता काही वेळेस आपण एक 2 दिवसापूर्वीच एक खूप सुंदर मेसेज सुंदर नाही ऍक्च्युली खूप मजेशीर मेसेज वाचलेला फेसबुकवरती. चाइल्ड आणि पॅरेंट काउन्सिलिंग मध्ये एका मॅडमनी मेसेज केलेला की माझं मूल 2 वर्षाचं झालंय तर मी त्याला काय काय शिकवायला लागू काही पुस्तकं रेफर कराल का. तर त्याच्यामध्येच एका मॅडमनी रिप्लाय केला की ऍक्च्युली खूप उशीर झालाय इंजिनिअरिंगचं वय निघत चाललेलं आहे. तर ह्याच्यामधून उत्तर शोधून घ्या. हे बरोबर बस म्हटलं ना कारण आता आणि मग तो एक खूप मुलांवर ताण येतोय असं जाणवतंय. मग त्यामुळे त्यांचं बालपण कुठेतरी हरवत चाललंय का असं वाटतंय. तर ह्याच्यासाठी म्हणून मुलांच्यासाठी आणि मुलांच्या बरोबर पालकांसाठी म्हणून अशा काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सध्याचं हे कोविडचं एक आपण थोडंफार काढूनच टाकूया. त्याच्या व्यतिरिक्त जी वेळ असते त्याबद्दल आपण डिस्कस करूया की मुलांचा जो IQ आहे तो त्यांच्या मुळातच ते जेव्हा जन्मतात तेव्हाच ते घेऊन आलेलेच आहेत. आपण आता जे इथून पुढे जन्म घातल्यानंतर म्हणजे 1 वर्षापासून ते पुढचे इथून पुढचे सगळी वर्ष आपण त्यांच्यामध्ये असलेल्या स्ट्रेंथ किंवा त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत ते शिक्षणानं किंवा वेगवेगळ्या कलागुणांना विकसित करत चाललोय. आपण IQ कोणाचाच वाढवत नाही आणि तो कधी वाढवू शकत नाही. तो जसा आहे नॉमिनल तो तसाच राहणार आहे. आपण तो अपग्रेड करू शकतो. अपग्रेड असेल की तुम्ही समजा आता मी फक्त सायकोलॉजीचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मास्टर्स करून मी अपग्रेडेशन केलं त्याच्या अनुषंगाने त्याला लागणाऱ्या गोष्टींचं अपग्रेडेशन केलं असं तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीला अपग्रेड करत जाता. मग अर्थात ह्या मुलांना जर तुम्हाला एंगेज करायचं असेल तर असे छोटे छोटे व्हिडिओज युट्यूबवरती सुद्धा टाकलेलेच आहेत आपण ह्याच्यासाठी. पण तरी एकदा सांगते की ह्या मुलांशी सगळ्यात पहिले तर भरपूर गप्पा मारा. त्यांना खेळण्यासाठी मला लक्षात येते की प्रत्येक आई वडिलांना हे शक्य नाही की त्यांना रोज खेळायला बाहेर घेऊन जातील आणि थोडंसं काही गोष्टी इन्सिक्युरिटी म्हणून आपण की आपण मुलांना अगदी बाहेर तसं वापरायला सोडत नाहीये. जर तसं सोडत नसू तर आपण घरामध्ये त्यांना कलागुणांसाठी काय वाव देऊ शकतो. अगदी बैठ्यामध्ये आपण त्यांना ड्रॉइंगची बुक्स देऊ शकतो काही क्रिएटिव्ह गोष्टी आणून देऊ शकतो कलर्स कॉम्बिनेशननी. कलर थेरपीचं आणि आपल्या इमोशन्स बाहेर येण्याचं खूप मोठं चांगलं नातं आहे. बऱ्याचदा मुलं ही आपल्यासारखी भांडू शकत नाही किंवा त्यांना वाटणाऱ्या गोष्टी ते चिडून सांगू शकत नाही किंवा रागरागही करू शकत नाही. पण त्यांना ही इमोशन्स आहेत त्यांच्यामध्येही ह्या गोष्टी चेंज होत राहतात आणि ते ह्या गोष्टीमधनं बाहेर काढतात. नक्कीच ते पडले पाहिजे ते रडले पाहिजे त्यांना त्यांच्या अंगाला माती लागली पाहिजे दगड लागले पाहिजे सगळं लागलं पाहिजे. हे निसर्गाने जे बनवलं आपण हे जे 5 तत्वाचं बनलेलो आहोत या 5 तत्वामध्ये ते इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे प्रत्येक वेळेस.
पण तिथे जर आपल्याला लिमिटेशन्स असतील तर मेक इट शुअर की तुम्ही ऍटलीस्ट त्यांना सॅटर्डे संडे जसं आहे तुम्ही त्यांना खेळायला घेऊन जा कंपल्सरी. घरातल्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आई आणि वडील अगदीच तुमच्यामध्ये खूपच कामाचा ताण आहे तर तुम्ही नक्की आठवड्यामधनं तुम्ही 2 दिवस असे काढा की ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहात, की ज्याच्यामध्ये त्यांचा आवाज आला पाहिजे, ते पडले पाहिजे, जिथे त्यांचं जे नॅचरल आहे ह्युमन जी बॉडी आपली बनलेली आहे तिची जी इम्युनिटी वाढते ती या 5 तत्वांनीच वाढते. तर ही नैसर्गिकरित्या वाढवली पाहिजे. मूल जरा आजारी झालं की त्याला लगेच सगळं पॅम्पर करण्यापेक्षा 2 मिनिटात ते रिकवर, खरंच ते अगदी सहज रिकवर होऊ शकतो, नाहीतर आपण होत नाही पण ते बरोबर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी, खेळ आहेत, बऱ्याच गोष्टी की तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्यांच्याबरोबर खेळू शकता. आई वडील स्वतः त्यांच्यासाठी काही ऍक्ट देऊ शकतात की हे आहे, हा डान्स बघून तुम्हाला संध्याकाळपर्यंत करून दाखवू शकतेस का किंवा शकतोस का. आणि ह्यावेळेस ह्या बऱ्याचदा मुलांना असं असतं ना की त्यांना त्यांचं स्वतःचं महत्व, त्यांचं मी कोणतरी आहे असं हवं असतं. मग त्यावेळेस तुम्ही एक छान आयडिया वापरू शकता की तुझी ती स्टेप मला येत नाहीये, मे बी आपल्याला खूप सुंदर येत असते पण आपण त्यांना असं सांगायचं की मला तुझ्यासारखं येत नाही तर तू शिकवू शकतेस का. तर त्याचा परिणाम एवढाच होतो की ते डबल एनर्जीने ती गोष्ट करायला लागतात आणि दुसऱ्याला शिकवायचं म्हटल्यानंतर त्यांना अजून भारी वाटायला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. अगदी भाजी करताय तर टोमॅटो जरा मला धुवून आणून दे, किती बटाटे झालेत बघ, हे कर, घरातल्याच गोष्टी तुम्ही इन्व्हॉल्व करा आणि त्यांना ऍक्टिव्हेट राहू दे, डिऍक्टिव्हेट करू नका टीव्ही मोबाईलमुळे अजिबात. बरोबर. आजही आता ह्या गोष्टींचा बऱ्याच कुटुंबामध्ये फरक दिसतो की बऱ्याच ठिकाणी टीव्ही वगैरे बंद ठेवला जातो मुलांच्यासाठी, असं बऱ्याच ठिकाणी जाणवतं. तर ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण मुलांच्या भावविश्वाचा विचार करतो तर साधारण घरातलं वातावरण त्याला खूपच पोषक पाहिजे असतं. चांगल्या गोष्टी तिथे सारख्या त्याच्या कानावर आल्या पाहिजे किंवा असं. मग या संदर्भात एकूण घरातल्या सगळ्यांचा जो काही सहभाग असतो तर वातावरण चांगलं ठेवावं याच्यासाठी काय तुम्ही सांगाल? वातावरण चांगलं म्हणजे आपण सगळे माणसं आहोत, त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये प्लस मायनस ह्या गोष्टी असणार आहेत. हाताची 5 बोटं एकसारखी नाहीये, त्यामुळे घरातली प्रत्येक व्यक्ती एकसारखी असेल असं नाही. समजूतदारपणा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, एखादा रागीट असू शकतो, एखादा सहनशील असू शकतो. मग अशा वेळेस असं तर होऊ शकत नाही, भांड्याला भांडं प्रत्येक ठिकाणी लागणारच आहे. अगदी आई वडिलांमध्येही वाद होणारच आहेत. पण मेक इट शुअर की तुम्हाला हे जर वाद घालायचे किंवा आपल्यामध्ये वाद होतातच, नॉमिनल आहे, अगदी छोट्यापासून मोठ्या प्रत्येक गोष्टीमध्ये होतात. पण मुलांसमोर आपण हे वादाचे विषय कितपत आणायचे किंवा बऱ्याचदा असंही होतं की काही आपले फॅमिली मेंबर्स असतात किंवा काही फ्रेंड सर्कल असतं की त्यांच्या काही प्लस मायनस गोष्टी होतात आणि ह्या गोष्टींमध्ये जेव्हा ह्यांची जी निगेटिव्ह चर्चा असते ती शक्यतो मुलांसमोर करायची नाहीच. आणि चुकून माकून आपल्याकडनं झालीच, नकळतपणे झालीच, तर मोठ्यांना तुम्ही उलट बोलायचं नाही आणि मोठ्यांबद्दल तुम्ही डिस्कशन करायचं नाही. हे ज्याला आपण संस्कार म्हणतो हे सगळे बंधन तिथेच लावून टाकायचे. कधी अगदी चुकून असंच झालं की समजा बोलता बोलता आजीवरती मूल ओरडलं किंवा आजोबांवरती काही ओरडलं तर त्यांची मजेमध्ये खेळणं आणि ओरडणं हे वेगळं असतं, पण चिडून ओरडणं हे वेगळं असतं. त्यावेळेस आता तिथेच आई वडिलांनी दाबलं पाहिजे की आजीवर आरडाओरडा करायचा नाही, ती माझी आई आहे, तुझी मोठी आई आहे. बरोबर. आणि मुलं ह्याच्यातनं शिकत जातात. मुलं हे राग धरत नाहीत तर हे शिकत जातात की नाही आपल्या डॅडींची किंवा आपल्या आईची आई ही आहे, मी आजीवर परत ओरडणार नाही. तर त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आपण काय ह्युमन आहोत, आपल्या भावना आहेत, राग येणार, भांडण होणार, वाद होणार, चर्चा होणार, सगळ्या गोष्टी होणार. पण आपण जसं म्हणतो की जसं पेरू तसं उगवेल, तसं जितकं पॉझिटिव्हली तुम्ही शक्य तितकं जितकं ठेवू शकता तसं ठेवा. आणि जे निगेटिव्ह आहे ते शांतपणे चर्चा करा. म्हणजे तुमची मुलं शाळेत गेल्यानंतर किंवा ती झोपतात त्यावेळेस किंवा ते बाहेर खेळायला जातात किंवा कदाचित मूल दुसऱ्या रूम मध्ये बसलाय, तुम्ही एका रूम मध्ये आहात आणि चर्चा त्यांच्या कानावर पडणार नाही. अशा वेळेस ते विषय चर्चा करा, म्हणजे संवाद करा, वाद नका. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये संवाद हा अतिशय सुलभ मार्ग आहे, पण तोच आपल्याला नसतो करायचा. बरोबर आहे. म्हणजे आताचा जर काल बघितला तर साधारण प्रत्येक घरामध्ये एकच मुलगा असतो, मुलगा मुलगी एकच असतं. पण आणि मग ते टार्गेट केलं जातं. मग ते आजी आजोबा असो त्यांना त्यांचे जे काही सगळं सांगायचं असतं तर तो सापडतो, आई वडील असले तरी त्याला तोच सापडतो. मग ते चांगले असो वाईट असो प्रत्येक गोष्टीसाठी मूल हे मग काही वेळेस टार्गेट होतं प्रत्येक गोष्टीमध्ये. तर या संदर्भात काय तुम्ही सांगाल? टार्गेट म्हणजे असा धरू का अर्थ मी की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आई वडील, आई स्पेशली घरामध्ये असेल तर किंवा आजी, कारण बऱ्याचदा पुरुष वर्ग हा बाहेर पडतो कामाला, स्त्री ही लवकर येते आणि इमोशन्स बाहेर पडले नाही तर मुलांवर राग निघतो, असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, ओव्हरऑल मी चांगल्या वाईट दोन्ही म्हणते. म्हणजे एखाद्या राग तिसऱ्याचा असेल पण तोही मुलावर निघतो किंवा चांगलं मग ते सगळेजण चांगलं त्यालाच देणार. म्हणजे अशा ह्याच्यानी सुद्धा पॅम्परिंग सुद्धा त्याच्यामध्ये.
म्हणजे आपण असं धरूया की अँगर ब्रस्टिंग म्हणा, ते सुद्धा कधी कधी आईचं नकळत मुलावर निघतं, किंवा आपण लाड पण आपल्या घरात एक लहान आहे म्हटल्यानंतर आपलं सर्वस्व तिथे पणाला लागतं आणि त्याच्यावरतीच आपण प्रेम करतो. तर ह्या दोघांचा समतोल कसा करायचा? अर्थात आता जी मुलं ह्याचं उदाहरण एक देऊयात आपण की पॅम्परिंग हा एक पहिले सब्जेक्ट घेऊया की पॅम्परिंग आपण जेव्हा करतो त्यावेळेस आई वडिलांनी कौतुक केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की दिवसभर आई वडील नसतात, त्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर मुलांना ओरडायचं नाही किंवा मुलांना काही चिडायचं नाही, ते जे म्हणतात त्याप्रमाणे सगळं करायचं. अर्थात हे सगळं योग्य आहे, पण एक गोष्ट आपण खूप छानपणे डोळे उघडे ठेवून लक्षात घेतली पाहिजे की आपल्यानंतर बाहेर त्यांना स्वतः घडायचंय. बरोबर. आई वडील हे त्यांना शिक्षणासाठी किंवा शिकवण्यासाठी आणि जास्तीत जास्त त्यांचं एज्युकेशनल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जे काही फायनान्स आहे तिथे उभारू शकतात, तिथे सगळं मदत करू शकतात. पण माणसांमध्ये उभं राहायचं कसं, कुठल्या गोष्टीला सामोरं जायचं कसं किंवा कुठली गोष्टी कशा प्रकारे हाताळायची, हा अनुभव हा मुलांचा स्वतःलाच घ्यावा लागतो. हे संस्कार तुम्हाला कुठूनही पोटात येत नाही. किंवा ह्या गोष्टी सहनशीलता, तुम्ही 4 गोष्टी जेव्हा शिकता, 4 ठिकाणी धडपडता, 4 ठिकाणी जेव्हा तुम्हाला नकार पचवावा लागतो, तुम्हाला तुमच्यातल्या कमतरता जेव्हा कळतात तेव्हा तुमच्यामधली सहनशीलता वाढते, तेव्हा तुमच्यामधली ज्ञानाची जिज्ञासा वाढते. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला स्वतःला सफर करायला लागतं. तुम्ही धडपड केली म्हणून मी शिकू शकत नाही, ती मी केली आहे म्हणूनच माझ्यामध्ये ती जिज्ञासा आहे की मला ती करायची पूर्ण. तर ह्यासाठी हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट आहे, ह्याला आपण इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट म्हणतो किंवा सेल्फ डिसिप्लिन मूल म्हणतो. आणि मुलांना सेल्फ डिसिप्लिन बनवणं ही काळाची गरज आहे. कारण तुम्ही मुलांना पॅम्पर करत राहिलात तर सॉरी टू से दिस, पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की मुलांना नंतर पेशन्स कमी राहतात. छोट्या छोट्या गोष्टीवरनं राग येणं, चिडणं. म्हणजे अतिशय एक छोटंसं उदाहरण देते, खूप सहज रिलेव्हंट होऊ शकतं हे, की अल्कोहोल इंटेक घेणाऱ्या माणसाला लिव्हर इन्फेक्शन जास्त होतं आणि तितकाच त्रास हा राग येणाऱ्या व्यक्तीलाही होतो. म्हणजे लिव्हर डॅमेज हे फक्त अल्कोहोलमुळेच होतं असं नाही, तर तुम्हाला राग अतिशय जास्त येत असेल तर त्यानं सुद्धा तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं, ज्याचा परिणाम तुमच्या इम्युन सिस्टीमवरती होतो. मग हे पुढे ज्या गोष्टी त्यांना सहज होत नाही, म्हणजे सहन होत नाहीत किंवा अगदी सहजतेने एखाद्या गोष्टी घेता येत नाही किंवा एखादं मला ती नाहीच म्हणाले किंवा मला ते खेळायलाच घेत नाही, तर ही गोष्ट सहज त्यांना घेता येत नसेल तर मग त्याच्यामध्ये तुमचं पॅम्परिंग हे त्या मुलाला पुढे जायला त्रासदायक होऊ शकतं. त्यावेळापुरती आपल्यासाठी ते छोटं आहे, छान आहे, सगळं छान दिसू शकतं, पण आपल्या नजरेतनं जग त्याला बघत नसतं. बरोबर आहे. मग ही गोष्ट अतिशय प्रॅक्टिकल आहे, सहज आहे आणि हे जरा थोडंसं हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण अपब्रिंगिंग ठेवलं तर त्या मुलासाठी आणि आपल्यासाठी पण योग्य आहे. कारण आपण बाहेर गेल्यानंतर त्याला त्रास होतोय म्हटल्यानंतर आपणही फिट राहत नाही. नाही मग त्याला कुठला त्रास नाही झाला पाहिजे, मग त्याला हे नाही झालं पाहिजे, असं नाही होऊ शकत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट झाली रागाची. आपण एक असं होतं बऱ्याचदा की राग पण आपण ना घरी असं, हे स्पेशली मी लेडीजच्या बाबतीमध्ये सांगते कारण वुमन काउन्सिलिंग सेंटर असल्यामुळे, की त्यांना त्यांच्या भावना ज्या आहेत त्या म्हणजे आउटस्पोकन नसतात, बऱ्याचदा नसतात, लेडीज बोलू शकत नाही, कधी कधी फॅमिलीमध्येही बोलू शकत नाही, कधी आपल्या माहेरीही बोलू शकत नाही. आणि बऱ्याचदा काही इश्यूज असे असतात की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी डिस्कस करण्यासाठी पण 4 वेळा विचार करता. मग अशा वेळेस हे जे इमोशन्स तुम्ही आत दाबून ठेवण्यासाठी, जसं आपण रोज जेवण करतो पण रोज आपण सकाळी टॉयलेटला जातो, आपली बॉडी क्लीन होतीये, तसंच सेम ह्या मनाचं पण आहे की ते सुद्धा रोज क्लीन व्हावं लागतं. ते होत नसेल तर तुम्ही राग तुमच्या मुलांवर नकळत काढता, पण त्या मुलाला त्यावेळेस काही कळत नसतं की म्हणजे हिनं मला मारायचं कारण काय आता, आणि इनडायरेक्टली तो राग त्याच्यातही वाढत असतो. तर त्याच्यामुळे असं होण्यापेक्षा बोलते व्हा, मोकळे व्हा, असं आम्ही कायम सांगत असतो लेडीजसाठी, की ज्या लेडीजला नंतर थायरॉइडचे त्रास नको किंवा त्यांना मासिक पाळीचे कुठले त्रास होऊ नयेत, डायबिटीज होऊ नये, इतर स्टमक रिलेटेड जितक्या गोष्टी आहेत, मग सगळं झालं, स्किन झालं, अगदी हे तुमचे केस झाले, तुमचं बॅक पेन जे आहे ते झालं, परत तुमचं स्पायनल आपण म्हणतो सायटिका म्हणतो, तुमची पायाची म्हणजे पायापासून तुमची मांडीपासून तुमच्या हिपपर्यंतची नस दुखते बायकांची, तर त्या प्रेशरमुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरू व्हायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी सगळ्यात स्वतः सोपा मार्ग आहे की तुम्ही छान निकाम व्हा, मोकळं व्हा आणि अर्थात जे चुकीचं आहे ते सोडूनच टाका, चांगल्या बरोबर राहायला सुरू करा. बरोबर आहे. तर कुठल्याही गोष्टीचे दूरगामी परिणाम चांगले पाहिजे असतील तर त्याला आता चांगलं खतपाणी घातलं पाहिजे त्या रोपाला. अर्थात एक थोडंसं आपलं एक मेंटॅलिटी की जोपर्यंत काहीतरी मोठं होत नाही तोपर्यंत आपण दवाखान्यातच जायला पाहिजे असं मी म्हणत नाही. अर्थात तुम्ही स्वतःच एक डॉक्टर आहात, प्रत्येक व्यक्ती ही स्वतः एक डॉक्टर आहे जी स्वतःवर खूप छान करू शकते. बरोबर. आणि तुमची बॉडी हे एक स्वतःच मोठी एनर्जी आहे की जी तुम्हाला आतून रिपेअर करायला मदत करत असते, पण तुम्ही तिला दुर्लक्ष करू नका, एवढं मात्र नक्की सांगा. बरोबर. ह्या सगळ्यामध्ये
चाइल्ड काउन्सिलर म्हणून तुमची काय भूमिका असते? मुलांचं भावविश्व ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यांचं फुलवण्यामध्ये असं होतं की घरामधले काही प्रॉब्लेम आहेत तर ते ज्यावेळेस तुमच्या समोर येतात मग त्यावेळेस तुम्ही एक ऑथोराइज पर्सन म्हणून तुम्ही त्या गोष्टींकडे कसे बघता? अर्थात ह्याचं डिसिजन हे मुलांच्या एज वरून ठरतं की ते कुठल्या एज मध्ये नक्की काय असं करतायत. काही बिहेवियर प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामध्ये का प्रत्येक गोष्ट भीती कुठली बसलेली आहे म्हणून असं वागतायत का काय आहे. तर अगदी खरं सांगायचं गेलं तर 7 वर्षापर्यंतची किंवा आपण असं म्हणू नको 7 वर्षाची आता ही मुलंही अगदी सहज बोलू लागतात सगळ्या गोष्टी. पूर्वी आम्ही 4 वर्षापर्यंतच एक ग्रुप ठरवलं होतं हे, पण आता ते 5 पर्यंत गेलंय. ही मुलं अगदी क्लिअर सगळ्या गोष्टी सांगतील असं नाही, पण त्यानंतरची मुलं म्हणजे अगदी की हे असं झाल्यामुळे मी असं करते आणि मी असं वागते असं सांगतात. तर साधारण हे असं का करत असतील ह्याचा अंदाज घेऊन आम्ही पॅरेंट्सला सुद्धा ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करतो की हे मूल स्वतः एकट्यावर काम करू शकणार नाही. म्हणजे त्याला आपण जन्माला घातलंय, आपण त्याला खायला प्यायला देतोय, आपण त्यांचे वाढदिवस साजरे करतोय, छान उत्सव म्हणजे आपले दिवाळी सगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व आहोत. त्याचबरोबर त्याच्या मानसिक डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा आपला तितका सिंहाचा वाटा पाहिजे. मग अशा वेळेस आम्ही पॅरेंट्सला किंवा जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो, चर्चेसाठी घेतो किंवा काही गोष्टींना नकळतपणे सामोरे जातो कशा प्रकारे आपण एकत्र मिळून हे काम करू शकतो. तर भूमिका ही अशी असते की त्यांच्यामध्ये मी एक अज्ञात एक त्यांची त्या मुलांसाठी मी त्यांची मावशी, कधी टीचर असते, कधी काय त्यांना आवडेल ते असेल, म्हणजे कधी ताईच असते, कधी म्हणजे अशाही वेळा असतात की त्यांना त्यांची एक्झाम वगैरे असेल तर जोपर्यंत ऑल द बेस्ट म्हणणार नाही, म्हणजे फोन जाणार मी ऑफिसमधून की तुझा उद्या एक्झाम आहे तू पेपरचा अभ्यास केलास का, तोपर्यंत चेन पडत नसतं. तर अशी ती भूमिका असते. म्हणजे कुठून तरी आमचं एवढंच असतं की त्यांच्यावरती की इतक्या पॉझिटिव्हली ह्या गोष्टी आपण करून घ्यायच्या की त्यांना कळलंही नाही पाहिजे की झालंय. बरोबर. आणि आई वडील अर्थात प्रत्येक आई वडील इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये, पण आम्हाला ह्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट खूप मोठा लागतो. साधारण एक 15 वर्षानंतरचा एज ग्रुप असतो की जो इंडिपेंडेंट असतो, तो स्वतः काम करायला तयार असतो. पण काही केसेसमध्ये असं असतं की तिथेही आम्हाला मोठ्या फॅमिली सपोर्टची गरज लागते. म्हणजे सध्या सॅडली 14 वर्षानंतरच्या मुलांच्या एन्झायटीच्या आणि डिप्रेशनच्या केसेस ह्या गेल्या 3 वर्षात खूप जास्त यायला लागल्या, ज्या खरं गरजही नाहीये तशी मोठी काही. तुम्हाला हे तेव्हा यायला पाहिजे म्हणजे तुम्ही खूप सस्टेन एखादी गोष्ट करता, म्हणजे 30+ नंतर 20+ नंतर, पण ह्या आत्ताच यायला लागल्या. तर त्याच्यामध्ये आम्हाला त्यावेळेस आई वडिलांची खूप मोठी मदत लागते आणि सहज मदत लागते, म्हणजे जेणेकरून त्या मुलांनाही कळत नाही की आपण काय चाललंय, कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट घेतोय. अशी सध्याची जे कोविडची परिस्थिती सगळी बाहेर आहे, याच्या आधी आई वडील दोघं जर सर्व्हिस करत म्हणजे आहेत तर ते तेवढा वेळ मुलांना देऊ शकत नव्हते. आणि आता म्हणजे असं झालंय की ते घरी आहेत पण तरी सुद्धा तेवढा वेळ ते मुलांना देऊ शकत नाहीयेत, कारण वर्क फ्रॉम होम हा चालू आहे. आणि मग अशा वेळेस दिसतायत समोर मला, पण मला त्यांचा उपयोग होत नाहीये असं ज्यावेळेस मुलांचं दिसतंय. आणि सध्या शाळा वगैरे तर सगळ्याच बंद आहेत, म्हणजे तिथे जायचं नाहीये मुलांना, म्हणजे ते घरात आहेत बाहेरून आणि मी घरातून बाहेर जाऊ शकत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलं आले तर आत्ताचा असा काही अनुभव तुम्हाला आहे का की याच्यामध्ये मुलांचा कुठेतरी उद्रेक होतोय, कोंडमारा होतोय, असं काही? असा बऱ्याच ऍक्च्युली आता ही खूप छान मजेशीर गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये नेहमी पॅरेंट्स कंप्लेंट करत असतात ना, मुलं असं करतायत, मुलं असं करतायत. तर आता पॅरेंट्स स्वतःहूनच सांगतात की हे आम्हालाच सहन होत नाहीये, आम्ही काय करू. तर हा अनुभव आम्हाला जास्त आला आणि विशेष आहे म्हणजे ह्याचं कौतुक आहे त्या पॅरेंट्सनी स्वतःहून सांगितलं की आम्ही टॅकल कसं करू, कशी सिच्युएशन हँडल करू. तर अर्थात ज्यांच्या घरामध्ये हे शक्य आहे की ते वेगळ्या रूम मध्ये बसू शकतात, वेगळीकडे एका कोपऱ्यात राहू शकतात, तिथे ठीक आहे. पण जिथे हे शक्य नाहीये तिथे ह्या आई वडिलांना थोडंसं हे अशा प्रकारे वाहून नेणं अवघड जात आहे. आणि जिथे आई वडील दोघंही वर्किंग आहेत, मुले एकटीच आहेत, अशा ठिकाणी जी लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर वाढण्यासाठी बऱ्याच, अगदी खरं सांगते, बऱ्याच पॅरेंट्सने त्यांचं वर्किंग हाफ केलंय किंवा जॉब केलेले आहे. आणि काही पॅरेंट्सच्या बाबतीमध्ये मुलांचा एक समंजस वर्ग असतो, 8 वर्षानंतरची मुलं समजदार असतात. मग त्या बाबतीमध्ये मुलांना हे समजून सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी मुलांना समजून सांगितल्यानंतर कळतात की आपण जगतोय, आपल्याला बाकी सगळ्या गोष्टीसाठी काम करणं भाग आहे, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या चालूच आहेत, तर त्यामध्ये आपल्याला कमवणंही भाग आहे. आणि ही सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे ही सुद्धा दुसरी बाजू आहे की मुलांनाही हे कळलेलं आहे की आपल्याला आपली आणि आपल्या सगळ्या
घरातल्यांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मुलं स्वतः स्वच्छता करतायत, नीटनेटकी राहतायत, इव्हन आई वडिलांनाही मदत करताय घरातमध्ये. म्हणजे आपण मगाशी एक प्रश्न विचारला की आपण मुलांना इन्व्हॉल्व कसं करून घेऊ शकतो. तर ही मुलं घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व आहेत, स्वतःची म्हणजे आई वडिलांना मदत करतायत, कामाला मदत करतायत आणि आई वडिलांबरोबर सकाळी योगा करणं किंवा तिथल्या घरातल्या घरात जे काही घरात करू शकतात ते सगळं करणं. म्हणजे अगदी छोटी छोटी उदाहरणं द्यायची तरी तर फोटो आहेत असे विद्यार्थ्यांचे माझ्याकडे बरेच की आज घरी मी केक केलाय आणि आज मी सॅलड कट केलंय आणि आज झाडलेलं मी हे सगळं आईला नंतर 8 नंतर काम असतं. म्हणजे इतके त्यांचे असे छान इन्व्हॉल्वमेंट असते की ते सांगतात आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय. तर तुम्ही मुलांना एंगेज करून ही परिस्थितीची जाणीव द्या, कारण मुलांना जाणीव असणं गरजेचं आहे. ही नॅचरल म्हणजे आपल्यावरती आलेलं एक संकट आहे आणि ह्या संकटाला सगळ्यांनी एकत्र सामोरं जायचं. बरोबर. मग मुलांना ही जाणीव करून द्या की हे करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या वेळेमध्ये आपण असंच करू शकतो. हे थोडं रेग्युलर झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी नीट करू आणि टचवूड मुलं समजूतदार असतात. केव्हाही आताची जी आपली परिस्थिती आहे तर ही काय काही दिवसांनी रेग्युलर होणार आहे. पण यामुळे एक मुलांचं आणि त्यांच्या पेरेंट्सचं खूप अटॅचमेंट छान झाली आहे, बॉन्डिंग छान वाढतंय त्यांच्या सगळ्यांच्या मधलं. तर ह्या प्लस पॉइंट बद्दल काय सांगाल? ह्याच्यावरून एक छोटासा रेफरन्स देते जो खूप सुंदर वाटलेला मेसेज मध्ये वाचलेला की कोरोना श्रीकृष्णाला म्हणतो की बघ मी सगळी मंदिरं बंद करून टाकली, मी किती भारी आहे. आणि श्रीकृष्ण त्याला उत्तर देतो, अरे तुला हे नाही लक्षात आलं की मी घराघरामध्ये मंदिर तयार केले. बरोबर आहे. तर हे अतिशय सुंदर उत्तर आहे ह्याच्यासाठी की मुलं आणि पॅरेंट्स जसं ज्याप्रमाणे की भले पॅरेंट्स वर्किंग आहेत किंवा त्यांचं थोडंफार कंट्रीब्युशन म्हणजे मुलांना मिळते आता त्याप्रमाणे, आणि एक कुठेतरी मुलांना थोडासा आनंद आहे की शाळा नाहीये आपली ऑनलाईन आहे, थोडासाच अभ्यास करावा लागतोय, तर तोही आनंद कुठेतरी आहे. तर एक पॉझिटिव्ह अस्पेक्ट मी आपण असं बघूयात की मुलं कुठून तरी आई वडिलांचं आपलं आसपास असणं सुद्धा एन्जॉय करतात. बरोबर. भले त्यांच्याशी खूप चर्चा करायला त्यांना मिळत नाही, पण आय बेट यू की असे पॅरेंट्स फार कमी असतील की एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून मुलांची चर्चा करणार नाही किंवा मुलांना जवळ घेणार नाही. त्याच्यातूनही ते बरोबर सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात आणि प्रत्येक पॅरेंट्स मध्ये ती स्ट्रेंथ असते, करतातच 100%. त्यामुळे छान आहे, अतिशय सुंदर आहे. बरोबर. एन्जॉय करा. हा आहे ही अशी सिच्युएशन आहे, सो त्याला नावं ठेवून किंवा त्याला ब्लेम करून आपण उगाच मुलांना काहीतरी शिकवण्यापेक्षा एन्जॉय करूयात की आता आपल्याला एकमेकांबरोबर केवढा वेळ मिळतोय. बरोबर आहे. एक जुनं गाणं आहे बच्चे मनके सच्चे. म्हणजे तुम्हालाही हा अनुभव येत असेल की मुलं अगदी खूप खरं बोलतात. म्हणजे काही काही वेळेस त्याच्यामुळे पेरेंट्स अडचणीत येतात. तर असा काही एखादा आठवणीतला किस्सा आहे का तुमच्या? असे पुष्कळ किस्से आहेत, त्याच्यामधला आपण मजेशीर किस्सा घेऊया शक्यतो. एक मजेशीरच किस्सा घेऊया त्याच्यामधला. आणि मी जास्त नाही, काही लिमिटेशन्स असतात, मी माझाच किस्सा सांगते आज. पण माझा आणि माझ्या हस्बंडचा आमचं एकत्रच ऑफिस आहे. तर बऱ्याचदा काय होतं, शाळा मुलगी लहान असताना पहिले आजी आणि आजोबा इथे जेव्हा एक मध्ये काही काळ नव्हते, ते माझ्या सासऱ्यांचा जॉब होता, बाहेर असायचे. तर त्यावेळेस तिला मी ऑफिसमध्ये घेऊन यायचे तिची शाळा सुरू झाल्यानंतर. आणि काही कामासाठी मदतीला मी सांगून गेलेले की तुला 2-3 दिवस इथे थांबावं लागणार आहे, मला बाहेर सेशन्स आहेत, मी इथे नाहीये. तर पण इथे कशी सगळी मुलं असल्यामुळे मला माहिती असायचं हे सेफ आहे, मला कुठे ठेवावं लागणार नाही तिला, तर ती इथे असायची. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा सगळे सेशन्स वगैरे झाल्यानंतर मी इथे आले आणि त्यावेळेस तिचे डॅडी आतमध्ये आले आणि मी तिथेच होते. तर तिथे ती म्हणाली, मम्मी असं आहे ना की तूच ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबत जा. मी म्हटलं का ग? डॅडीना कोणी घाबरत नाही ग, तू ओरडलीस, तू आली की सगळ्या वस्तू जागेवर असतात इथे. म्हणजे मुलं इतकी क्लिअर असतात आणि तिचे डॅडी शांतपणे क्लायंट समोर उभे होते की म्हणजे काय की मुलं एवढं क्लिअर बोलून जातात. बरोबर आहे, ते तर आहे. असा एक अनुभव आहे आणि असे पुष्कळ आहेत अनुभव, पण असा एक आपण एक मजेशीर अनुभव. बरोबर आहे. ह्या खरंच मुलांच्या ह्याच्यामध्ये वावरताना म्हणजे तुम्हाला तर एक वेगळी एनर्जी आपल्या स्वतःला मिळत असते. म्हणजे काही एज नंतर मुलं त्यांच्या विश्वामध्ये जे असतात, तर ती हा लहान जो वयोगट आहे तर हा नेहमी आपल्याला नवीन काहीतरी आपल्याला शिकवून जातो खरं तर. तर अशा मुलांबरोबर तुम्ही राहता, नेहमी असता, तर तुम्हाला तुमच्यामध्ये ती जी पॉझिटिव्ह एनर्जी येते तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली हे पॉझिटिव्ह एनर्जीला सगळे ब्लेसिंग्स तर मी पूर्ण देवालाच देईन, कारण ते मे बी जन्म झाल्याच त्याने कदाचित एवढे भरून टाकलेले आहेत की ती कुठे गेलीच नाही अजूनपर्यंत, ती तशीच आहे. आणि या मुलांमध्ये अजून वाढते. तर ही गोष्ट अतिशय छान सांगितली तुम्ही की मुलांकडनं म्हणजे अक्षरशः असं शिकणं
शिकण्याची जी वृत्ती आहे ती खरंच कोणासारखी असावी तर मुलांसारखी असावी. अगदी सगळं सोडून, म्हणजे तिथे कुठला इगो नसतो किंवा तिथे कुठलं मला काही माहिती हे नसतं. फक्त निखळ असतात ती मुलं, म्हणजे इतकी छान असतात की आम्हाला जाणवतं की एकदा बऱ्याचदा अशी इथे येतात आणि काय येतात तर त्यांचे पॅरेंट्स म्हणतात की उसको खाली देखना है आपको, बस एक बार देख लेंगे तो कोई प्रॉब्लेम नहीं, हम चले जाते हैं, ठीक आहे या. म्हणजे त्यांना फक्त एवढंच असतं की वाव एक काहीतरी एनर्जी मिळाली आणि मला मिळाली मी जाते. तर हे अतिशय सुंदर आहे. म्हणजे मुलं हा विषयच खूप सुंदर आहे. त्यामुळे जितकं बोलू तितकं आपल्याला वेळ कमीच आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. या मुलांचा आपण भावविश्व हा विचार करतोय, तर तुम्ही पेरेंट्सला काय सांगाल? की भावविश्व मूल हे फक्त शिक्षणाबरोबरच सगळ्याच गोष्टींना घडत असतं. अगदी त्यांच्यामधले कलागुण, रोजची चर्चा, रोजचे ते काय बघतायत, ते काय ऐकतायत किंवा कुठल्या गोष्टीवरती चर्चा करतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कसे आहेत, ते कसे राहतायत, ते किती स्वच्छ राहतायत, ते किती जबाबदारीनं वागतायत, घरातल्या सगळ्यांशी कसे मन मिळून बोलतायत, एखादी गोष्ट पटली नाही तर त्याला रिॲक्ट कसे करतायत, ह्या अगदी छोट्या 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 आपल्यासाठी दिसणाऱ्या छोट्या पण त्यांच्यासाठी असणाऱ्या खूप मोठ्या ह्या गोष्टींचं मिळून हे मूल रोज घडतंय, रोज बनतंय आणि आपल्यासाठी ही जबाबदारी रोजची नवीन आहे, रोजचं नवीन आवाहन आहे. तर अतिशय प्रेमानं आणि आनंदानं आणि सहज ते करा आणि हाताळा, कारण हे सहजतेनं हाताळलं तरच मार्ग निघू शकतो. ह्याच गोष्टीचं जर आपण असं केलं की आता कसं करणार आणि कसं करणार तर मार्ग अवघड होऊन जातात. हे असं आहे, आपल्या मुलाची ही एनर्जी आहे, आपल्या मुलाची ही कॅपॅसिटी आहे, ही आवड आहे किंवा ह्याच्यामध्ये हे विकनेस आहे, दुर्गुणही असतात, आपल्यामध्येही आहेत, आपल्या मुलांमध्येही असतीलच. तर हे दुर्गुण आहेत. तर ह्या दुर्गुणांवर आपण मात कशी करू शकतो, त्याच्यामधली जी चांगल्या गोष्टी आहेत, चांगले गुण आहेत, कलागुण आहेत, त्यांना कसा वाव देऊ शकतो, याच्यावरती छानपैकी मस्तपैकी घरातल्यांबरोबर मिळून काम करा आणि तुमच्या विश्वासातल्या माणसांना बरोबर घेऊन, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तुमची कुटुंब असेल, त्यांच्याबरोबर छान काम करा आणि ह्यांना फुलू द्या, घडू द्या. हे आपलं फ्युचर आहे आणि हा आपला बॅकबोन आहे, आपल्या भारताचा बॅकबोन आहे. तर अतिशय छान तयार होऊ द्या आणि त्यासाठी घरातल्या प्रत्येक स्त्रीनं जबाबदारी स्वतः घेऊन आनंदी राहणं आणि स्वतःला हेल्दी ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो डू दॅट. नक्कीच ऋतुजादी, तुम्ही एवढा तुमचा वेळ आम्हाला दिला आणि आमच्याबरोबर एवढ्या छान गप्पा मारल्या. यासाठी मी रोटरी क्लब ऑफ पालेकरवाडीतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ पालेकरवाडी आयोजित जागर आदिशक्तीचा सन्मान कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आजच्या या स्त्री शक्तीला भेटलो. असेच अनेक स्त्री शक्तीला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.